थांबा, सगळं आवरा. हे धुणं वगैरे थांबव दे, सगळं निघा इथनं. पाणी भरायचं थांबवा. हो, इथं पाणी भरू नका आता, नदी रिकामी करा. सुभेदारण बाई येत आहेत पूजेसाठी. बया, ही सुभेदारीन गावावरनं परत आली वाटतं. कोण ग तू? जा इथून. अहो काकू, दादा म्हणाले की इथून पाणी घेऊ नका, पण मला एकच कळशी पाणी हवंय हो. मी भरू का? जर मला उशीर झाला तर घरचे सगळे काळजी करतील हो, कारण आज आमच्या घरी गोंधळ आहे ना. घे की घे. चंद्रा, कोण ग ही? कोणास ठाऊ, नवीन लग्न झालेली वाटते. काय ग चिमुरडे, कोण ग तू? साजरी दिसतीयस हो. तुझ्याच लग्नाचा गोंधळ आहे वाटतं. हो, आत्ताच लग्न झालेलं दिसतंय. कुणाची ग सून तू? आणि आम्हाला निमंत्रण दिल्याशिवाय गावात लग्न कसं झालं म्हणते मी? काकू, मी मनोरमाबाईंची सून सखू. मनोरमाबाईंची सून? हो गो बाई, विनूचं लग्न झालं की काय? काय ग, तू विनूची बायको का ग? अहो नाही नाही, ते माझे भाऊजी आहेत. भाऊजी? मग आता हा कोण आते मामे भाऊ आला? काय ग नाव तुझ्या नवऱ्याचं? आता आव्हानचं नाव कसं घेऊ मी? अगो बाई, अगो मग उखाण्यात नाव घे. घे हो उखाणा. वाटते थोरांचा मान, नमस्कार करते वाकून, दिगंबर रावांचं नाव घेते, मनोरमाबाईंची सून. दिगू, एवढा मोठा विश्वासघात, आणि तोही सुभेदारांबरोबर. माझ्या मुलीशी, माणीशी दिगूचं लग्न लावेल असा शब्द दिला होतास तुम्हाला मनोरमे. माझ्या पाठीत खंजीर खुपसलायस तू. रक्तबंबाळ मात्र तू होशील. हा शब्द आहे अंबिका सुभेदारणीचा. सकाळपासून नुसती काम 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 चालू आहे. नुसती श्वास घ्यायला पण वेळ नाहीये मला. अरे का विनू, लक्षात ठेव, मी सकाळपासून जातीने लक्ष घालतोय ना, म्हणून ही सगळी कामं होत आहेत. कळलं काय? आता चला माझ्या बरोबर, मी सांगतोय ना तसं काम करायचं. चल चल चल. अरे विनू, येताना थोड्या मिरच्या खुडून आण. आणि हो, हे पुरण व्हायच्या आत यायचं. हा काय रे, कळलं का? जाऊ बाई, काय झालं? कशाला ओरडताय? गोंधळाचं पुरण करताना मनात राग नसतो ठेवायचा, मन आनंदी ठेवायचं असतं. मी करू का? नाही नको, तुम्ही तरी कुठे आहात आनंदात. आधीच या घराची तुम्हाला चिंता, आणि त्यात सखू ही नाठाळ वासरू वळवता वळवता तुमच्या सारख्यांची सुद्धा बोबडी वळते हो. अजून कशी आली नाही ती? नदीवर गेले ना पाणी आणायला? कृष्णेत बुडाली की काय? तशीच माहेरी तर नसेल ना गेली? भाऊजी, हा, काय चाललंय तुमचं? सकाळपासून फक्त हेलपाटेच मारताय, कामाच्या नावाने शून्य. पण दाखवताय असं की सकाळपासून फक्त मी एकटाच काम करतोय. असं कसं वहिनी?
अहो, सकाळपासून कामाचा केवढा ढीग उरकलाय माहितीये मी खरं तर तुम्हाला शोधत होतो. ते गोंधळींची दक्षिणा माझ्याकडे देता ना 3 पैकी. आता तरी ही सवय सोडा भाऊजी. वसंतरावांनी सांगितलंय मला, गोंधळी बुवा फक्त 2 पैके वस्त्र आणि शिदा एवढंच घेणार आहेत. देवाधर्माच्या कामात तरी पैके काढू नका. आता चला, खूप कामं पडली आहेत. आटपा पटापट, वेळ नाहीये. हो. आटपा. हो हो. कंजूस कुठली, एकेका कवडीचे हिशोब ठेवते. मेल्यावर वर घेऊन जाणार आहे, सगळं इथेच ठेवणार आहे ना. तेच म्हणते ना मी, एका पैक्यासाठी कशाला अपमान करून घेताय. आधीच बसले ती आपल्या हक्कावरती नागिण म्हणून अशी फणा काढत. तिला ना सोडायचं नाही आपण. सोडणारच नाहीये तिला. आओ, वचन दिल्याप्रमाणे कळशी भरून आणलीये मी. फक्त आता सांगितल्याप्रमाणे पुढची कामं करायची. तुम्ही माझी मदत कराल का? म्हणजे काही चुकायला नको. तुम्ही न्याहारी केली का? अहो, बोला ना माझ्याशी, बोला. तुम्ही जर अशी पाठ फिरवली तर मी कोणाकडे बघायचं? बोला ना माझ्याशी, ऐका ना. बोला. आता नवऱ्याशी अंगणात उभं राहूनच बोलायचंय की काय? बाई 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 बाई, दिगू, तुला तरी शोभतं का? तुझी बायको काम चुकारे. सखू, चलात. पादुकांची पूजा व्हायची अजून. ते गोंधळी केव्हा येतील? ते येण्याआधी पूजा व्हायला नको का? रमाई वाट बघतीये. चलात. तुमच्या आदमी परमानं नव्या सुनबाईंच्या माग गेलते, पण नेमकी मांजर माडवी आली ना. हवं ती आपली सुभेदारीन बाई सरळ सरळ समोरच आली ना. आणि नव्या सुनबाईंनी बी जरा बाजूला व्हावं, आपापलं काम करावं. पण हाय, त्या बी गेल्या तिकडे लोचटपणा कराया आणि बोलत बी होत्या. काय? अव नुसत्या बोलत नव्हत्या काय, तिकडे जाऊन सुभेदारणीच्या पाया बी पडल्या आणि बोलत होत्या. काय काय बोलणं झालं? ते काय ऐकू आलं नाही, पण नव्या सुनबाईंनी उखाणा घेतला एवढं मात्र खरं. खरं? इतकी बदल गेली? त्यांची जुनी वळख बिळख हाय का काय? नाही म्हणजे लईच गुलगुलू करत होत्या म्हणून विचार. काय ग, इतका उशीर काय झाला कळशीभर पाणी आणायला? इतका वेळ लागतो का? काय करत होतीस इतका वेळ? अगं तो उशीर केलाच, पण बाई 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 बाई, अगं निलाजरेपणाने भर अंगणात दिगू सोबत बोलत थांबली होती. मी आत आणलं म्हणून बाईसाहेब आत आल्या. सासूबाई, पादुकांची पूजा कशी करायची? आधी मला सांग, नदीच्या घाटावर तुला कोणी भेटलं होतं का? गोंधळायला काय झालंय तुला? उठ, उभी राहा, उभी राहा. काय विचारलं मी तुला? उत्तर दे. कशी बघतेस काय मक्खासारखी? काय विचारलं मी तुला? नदीच्या घाटावर तुला कुणी भेटलं होतं का? अगं बोल. जेवढं विचारलं तेवढंच उत्तर देशील? नुसतं हो म्हणशील? कोण भेटलं होतं, काय बोललं, सगळं सांगशील की नाही? अगं बोल ना.
सुभेदारीण बाई भेटल्या होत्या. अहो काकू, मला एकच कळशी पाणी हवंय हो. मी भरू का? घे की घे. बस इतकंच झालं. पण तू आधी बोलायला गेलीस ना त्यांच्याशी. काय गरज होती तुला? ते तो माणूस म्हणाला की ते ही जागा मोकळी करा, इथून पाणी घ्यायचं नाही. मला उशीर झाला असताना म्हणून मी त्यांना विचारलं की मला एक कळशीभर पाणी मिळेल का. जागा काही तिच्या आजीची आहे? तिला विचारायची काय गरज होती तुला? आता काय नवीन नाटक आहे या महामायेचं? का ही रमाईसारखी सुकुवेणींना बोलत असते. आता बस खाली आणि पूजेला सुरुवात कर. बस आणि लवकर आटप. गोंधळाची वेळ झालीये. लवकर लवकर आटप आता. मनोभावे बाबाजींचं स्मरण करत पादुका पूजायच्या असतात. त्या पादुका परातीत ठेवायच्या. पाणी आणि पंचामृताने स्वच्छ धुवून घ्यायच्या. नंतर स्वच्छ पुसायच्या आणि मग स्थानावर ठेवायच्या. हळदी कुंकू फूल व्हायचं. कळलं? मग आता कर सुरुवात. यापुढे मी इट्टूरायाला मानणार नाही. माझ्यासाठी इट्टूराया मेला मेला मेला. विठुराय, तुझ्याशी वाईट वागणाऱ्या या बाबाजींच्या पादुका बुजायच्या नाहीयेत. पण तरी आहोंच्या खातर त्यांना उगाच बोलणी खावी लागू नयेत. घरात कुटुंबात शांती राहावी म्हणून मला हे करायला हवं. मी विठुरायालाच पोचते असं समजून मी ही पूजा करीन. अगं बघावं तेव्हा तुझी तंद्री कशी लागते ग. कसले विचारत असतेस? कर ना पूजेला सुरुवात. हो. बाबाजी कृपा करा. ही सुभेदारीण अगदी मुहूर्त काढून या मूर्ख मुलीला भेटली. म्हणजे माणिक ऐवजी दिगूचं सखूशी लग्न झालंय हे नेमकं नको त्या प्रकारे तिला कळलंय. ही सखू तरी कशी बरोबर तिच्याकडे लुबरेपणा करायला गेली. आता ती गप्प बसणार नाही. बाबाजी बाबाजी मला बळ द्या बाबाजी. त्या मनोरमाची एवढी हिंमत झालीच कशी म्हणते मी. अहो पण महिन्याभरासाठी गावाला काय गेलो. हिने दिगूचं लग्न दुसऱ्याच मुलीशी लावून बाई मोकळी झाली. त्या मनोरमाने ना आपल्या पाठीत खंजीर खुपसलाय. असं सोडायचं नाहीये तिला. कोणी आपला विश्वासघात कसा करू शकतं तेच समजत नाहीये. काही नाही हो. ही मनोरमा ना अत्यंत धूर्त आणि लोभी बाई आहे. पण तिचा लेक दिगू तो मात्र सालस आणि देखणा आहे हो अगदी. म्हणून तर आपल्या माणिकसाठी पसंत केलं होतं ना आपण त्याला. नाहीतर या माजोरड्या मनोरमाला ना माझ्या दारात सुद्धा उभं केलं नसतं मी. मनोरमाचं सोड ग. ही असेल मोठी तिच्या घरी. पण प्रश्न हा आहे की आपल्याशी दगा का केला. तिला ना असं सहजासहजी सोडायचं नाहीये. हा तिचा जो तोरा आहे ना तोरा
तो ना असा असा कचकन मोडायचा आहे. आणि आज तर काय म्हणे गोंधळ आहे त्यांच्याकडे. अरे गोंधळ आहे ना आज, मग फारच उत्तम. आजच त्या मनोरमा बाईच्या अपमानाचा संबळ असा कडाडून वाजवूया ना की तिचे कानाचे पडदे फाटलेच पाहिजेत. तू कशाला वाजवतोयस? तुला पेढीवर बसायचंय. दे त्यांना. ताई, आपल्या घरात शुभ कार्याचा गोंधळ आहे ना? अहो मग ज्यांचा गोंधळ त्यासनी बोलवा की लवकर. हो हो. दिगू, सखू, बाहेर या. येत आहे. अस जा. चला आता नवरा नवरीची गाठ बांधून घ्या बरं कोणीतरी. मुली, नुसती गाठ नाही मारायची, कुंकवाचं नाव घ्यायचं असतं. माहेरची वाट कृष्णेचा काठ, आईची कृपा लेकीची साठ, आईची कृपा लेकीची साठ, वसंतरावांचं नाव घेत मारते गाठ. आता नवरा नवरीने बी नाव घ्यायचं असतं, टाळाटाळ करायची नाही. दिगू शेठ, तुम्ही बी नाव घ्या बरं का चांगलं. अहो तुमची गृहलक्ष्मी आहे ती, तुमची बायको म्हणजे देवीचं रूप आहे. मनोभावे नाव घ्या तुम्ही. आपल्या घरची लक्ष्मी रमाई, तिचा न्याराच थाटमाट. अरे दिगू, रमाईचं नाव नाही घ्यायचंय काही, तुझ्या बायकोचं नाव घ्यायचंय. हे सगळं जे काय आहे ते आईमुळेच ना. म्हणूनच म्हणतोय, आपल्या घरची लक्ष्मी रमाई, तिचा न्याराच थाटमाट. सकुशी लावला लग्नाचा पाठ, प्रीतीने घातला गोंधळाचा घाट. बघा सासूबाई, लेक तुमचंच कौतुक करतोय. आणि सखूबाई, आता तुम्ही नाव घ्या. भरत्या घरात सासूबाईंची माया, दिगंबररावांवर असू दे देवी आईची छाया. दिगूचं झाल्यानंतर ही बघ लगेच खुशामत करते. तेवढं मला कळत नाही का? तरी बरं, हरभऱ्याचं झाड अंगणात नाहीये. गोंधळी बुवा, तुम्ही सुरुवात करा. बरं का दिगू शेठ, आता तुम्ही दोघा नवरा नवरीनं जोडीनं देवीला हळदी कुंकू व्हायची आणि दोघांनी 5-5 पळ्या तेल त्या दिवटीवर व्हायचं. हा म्हणून आई राजा उधे सदानंदीचा उधे उधे तुझा गोंधळ मांडीला गाई, तू गोंधळाला याव, गोंधळ मांडीला गाई, गोंधळाला याव. उधे उधे तुळजापूरची आई भवानी गोंधळाला याव, तुझा गोंधळ मांडीला गाई, गोंधळाला याव, आणि गोंधळ मांडीला गाई, गोंधळाला याव.
चला हे घ्या. हे तुम्ही सगळ्यांनी काकडे घेऊन नाचायचं तर माझ्या संगती. हे घ्या विनू शेठ काकडे घ्या. म्हणून आज या ठिकाणी जगदंबेला आव्हान केलेलं आहे. म्हणून काय म्हणायचं, अरे काकडा पाजळला अगाई तुझा गोंधळ गाईला. चला आई तुझा गोंधळ